आज आपण बड्डे पार्टीसाठी 20 लहान मुलांसाठी पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो मटार, 1 किलो बटाटे, पाऊण किलो फ्लावर, अर्धा किलो गाजर, अर्धा किलो शिमला मिरची, अर्धा किलो टमाटर आणि त्याचप्रमाणे 5 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। एका पॅनमध्ये तेल आणि बटर समप्रमाणात गरम करून त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडा शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, थोडीशी मिरची तुम्हाला आवडत नसेल, लहान मुलं खात नसेल तर नाही घातली तरी चालेल, त्याची पेस्ट करून घालायची आहे। आता हे चांगलं शिजल्यानंतर, कांदा चांगला शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची, लालसर होत तोपर्यंत शिजवून घ्यायचे। आता घरच्या घरी आपल्याला कोणताही फूड कलर न घालता पावभाजीला छान रंग येण्यासाठी यामध्ये बीट कुकरला शिजवून त्याची मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे आणि या बीटामुळेच आपल्या पावभाजीला खूप छान विकतची जशी पावभाजी असते तसा कलर येतो। इथे बीटची प्युरी करून घेतलेली आहे। कांदा चांगला शिजल्यानंतर यामध्ये हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मसाला घालून घ्यायचा आहे, घरचा मसाला घालायचा आहे 2 चमचे आणि पावभाजी मसाला जवळजवळ 3 चमचे इथे मी घातलेला आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। बटर घातल्यामुळे यामध्ये मिठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी घालायचं आहे आणि यामध्ये मी धणे जिरे पूड 1 चमचा घातलेली आहे। आता हे सगळे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे। मसाले चांगले तेलावर परतल्यानंतरच आपण यामध्ये बीटची प्युरी घालणार आहे आणि बीटची प्युरी घातल्यानंतर हे चांगला मसाला आपल्याला 5 ते 10 मिनटं चांगला परतून द्यायचा आहे। तोपर्यंत ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या शिजलेल्या भाज्यांचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकून न देता आपण हेच भाजीत घालणार आहे आणि यामुळेच आपल्या पावभाजीला छान टेस्ट येणार आहे। त्याचप्रमाणे हेल्दी आपली पावभाजी होणार आहे। आता आपली ही प्युरी पूर्ण शिजत आहे तोपर्यंत आपण भाज्या मॅश करून घेऊया। इथे सगळ्या भाज्यांमधलं पाणी काढून आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। आता मॅश झालेल्या ज्या भाज्या आहेत तो जो मसाला आपला रेडी झालेला आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत। भाज्या मॅश करताना ते अगदी बारीक व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत अजून छान चव येण्यासाठी वरनं थोडी कस्तुरी मेथी, अर्ध्या लिंबाचा रस। तुम्हाला जर पावभाजी आंबट आवडत नसेल तर लिंबू घालू नका, मला थोडी आमसूळ अशी छान लागते आणि तिखटपणाही थोडा कमी होतो म्हणून इथे अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। आता सगळ्या मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या या मसाल्यामध्ये घालून घेणार आहेत आणि चांगलं आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि भाज्यांचं जे पाणी आपण काढून घेतलेलं आहे ते आपण पावभाजीमध्ये घालणार आहे। स्टार्टिंगला आपल्याला पावभाजी थोडीशी पातळच ठेवायची कारण थंड झाल्यावर ती पूर्ण पातळ असते, ती जाड होऊन जाते आणि इथे वरून आपण कोथिंबीर घालून घेणार आहे, थोडासा बटर घालून घेणार आहे आणि आपली छान अशी चमचमीत बड्डे पार्टीसाठी पावभाजी रेडी आहे। अशी पावभाजी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।